नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. जुन्या वैरातून सांगलीत भर दिवसा युवकावर जीवघेणा हल्ला. संगीतकार पलाश मुच्छल याच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर गुन्हा दाखल. जीएसटी संकलनाचा नवा उच्चांक. एप्रिल महिन्यात तब्बल 189 कोटींची विक्रमी नोंद. सांगली महानगरपालिकेच्या नगरसेवकांना प्रत्येकी 30 लाखांचा विकास निधी. सांगलीच्या यश खंडागळेची ऐतिहासिक झेप. कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतासाठी पहिले रौप्य पदक. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगली शहरात भर दिवसा चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वैरातून 21 वर्षीय यश शीतल भोरे राहणार प्रकाशनगर अहिल्यानगर याच्यावर सोमवारी सकाळी 10 वाजता महाविद्यालय चौक ते दुचाकी विक्री केंद्रादरम्यान हल्ला करण्यात आला. निलेश पारसे आणि त्याच्या 2 साथीदारांनी यशला अडवून चाकूसारख्या शस्त्रानं खांद्यावर वार केला. त्यानंतर तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय. सांगली शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून गायक संगीतकार पलाश मुच्छल याच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणामुळे सांस्कृतिक क्षेत्रात संताप व्यक्त केला जातोय. शहर पोलीस ठाण्यात विज्ञान प्रकाश माने राहणार शास्त्रीनगर सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2025 साली चित्रपट निर्मितीच्या नावाखाली मुच्छल याने सुमारे 25 लाख रुपये घेतले होते. पैसे परत मागितल्यावर दोघात वाद झाला. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली आष्टा मार्गावरील टोल नाका परिसरात माने यांनी रक्कम मागितली असता मुच्छल यांनी संतापाच्या भरात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे कलाकारांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पोलीस अधिक तपास करतायत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प महापौर सूर्यवंशी यांनी अंतिम केला असून नगरसेवकांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. यानुसार सर्व नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवकांना प्रत्येकी 30 लाख रुपये विकास निधी मंजूर करण्यात आला. यापूर्वी हा निधी केवळ 4,71,000 इतकाच होता. त्यामुळे महासभेत नाराजी व्यक्त झाली होती. अंतिम अर्थसंकल्पात महापौरांना 11 कोटी 50 लाख तर उपमहापौरांना 6 कोटी, स्थायी समिती सभापतींना 5 कोटी तर सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी गटनेत्यांना प्रत्येकी 3 कोटी निधी देण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटनेत्यांना प्रत्येकी 60 लाखांची तरतूद आहे. स्थायी समिती सदस्यांनाही नगरसेवकांइतकाच म्हणजे 30 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जीएसटी महसूल संकलनात विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल 2026 मध्ये तब्बल 189 कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झालं असून जीएसटी अंमलबजावणीनंतर एका महिन्यातील हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक संकलन ठरलंय, अशी माहिती केंद्रीय जीएसटी कार्यालयानं दिली आहे. एप्रिल 2025 मध्ये 183 कोटींच्या तुलनेत यंदा सुमारे 6 कोटींची म्हणजेच 3.2% वाढ झाली आहे. देशपातळीवर एप्रिल 2026 मध्ये 2,42,702 कोटींचं संकलन झालं असून गेल्या वर्षापेक्षा 8.7% वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही 42,467 कोटींचे संकलन नोंदवले गेले. कर चोरी विरोधातील कारवाई आणि बनावट देयकांवर नियंत्रण यामुळे महसूल वाढीस हातभार लागल्याचं मानलं जात आहे. इजिप्तमधील इस्मालिया इथं सुरू असलेल्या कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सांगलीच्या यश खंडागळेने 4 मे 2026 रोजी 71 किलो गटात 140 किलो स्नॅच आणि 169 किलो क्लीन अँड जर्क अशी एकूण 309 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावलंय. या कामगिरीसह त्यानं भारताला या स्पर्धेत पहिलंच रौप्य पदक मिळवून देत इतिहास रचलाय. यश हा दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटचा जिद्दी खेळाडू असून प्रशिक्षक मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं कठोर सराव केलाय. शिक्षण, घरची जबाबदारी आणि सराव यांचा समतोल राखत त्यानं अनेक अडचणींवर मात केली आहे. पुण्यातील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणामुळे त्याच्या कामगिरीत मोठी सुधारणा झाली. कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे आणि सातत्यानं मेहनतीनं मिळालेलं हे यश संपूर्ण सांगलीसाठी अभिमानास्पद ठरलंय.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.